नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ऑनलाईन अभ्यास पॉईंटमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे भारतीय संविधान. यामध्ये आपण पाहणार आहे भारतीय संविधानातील महत्त्वाचे कलम. यापूर्वी आपण 2 व्हिडिओ टाकले आहे चॅनलवर, ज्यामध्ये कलम 1 ते कलम 51 आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये कलम 52 ते कलम 62 आपण पाहिले आहेत. यामध्ये आपण राष्ट्रपतीशी संबंधित कलमे आणि राष्ट्रपतींवर परीक्षेमध्ये विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघितले आहे. तर तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघून घ्या. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे कलम 63 ते कलम 71 आणि ही कलम असतील उपराष्ट्रपतींशी संबंधित. तसेच उपराष्ट्रपतींशी संबंधित इतर महत्त्वाचे प्रश्न पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. भारताचे उपराष्ट्रपती. पहिला प्रश्न आहे, भारताच्या उपराष्ट्रपती पदाची तरतूद कोणत्या कलमात केली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे कलम 63. पुढचा प्रश्न आहे, भारताचे उपराष्ट्रपती राज्यसभेचे सभापती असतील असे कोणत्या कलमात दिले आहे? तर या संबंधित कलम आहे कलम 64. पुढचा प्रश्न, भारताचे राष्ट्रपती अनुपस्थित असतील किंवा काही अनपेक्षित कारणामुळे पद रिक्त झाले असेल तर उपराष्ट्रपती कार्य करतील असे दिले आहे. तर असे दिले आहे कलम 65 मध्ये. त्यानंतर आहे पुढचा प्रश्न, उपराष्ट्रपतींची निवडणूक, सेवा, शर्ती व पात्रता या संबंधित कलम कोणते आहे? तर या संबंधित कलम आहे कलम 66. पुढचा प्रश्न, उपराष्ट्रपती पदाचा कार्यकाळ किती असेल या संबंधित तरतूद कोणत्या कलमात केली आहे? तर या संबंधित कलम आहे कलम 67. पुढचा प्रश्न, रिक्त होणे व पद भरण्यासाठी घेतलेला कालावधी किंवा काळजीवाहू उपराष्ट्रपतीचा कार्यकाळ या संबंधित कलम आहे. तर या संबंधित कलम आहे कलम 68. पद धारण करण्यापूर्वी उपराष्ट्रपतींनी घ्यावयाची शपथ या संबंधित कलम आहे कलम 69. पुढचा प्रश्न, इतर आकस्मिक कारणामुळे अध्यक्षांची कार्यापासून मुक्तता या संबंधित कलम आहे कलम 70. पुढचा प्रश्न, राष्ट्रपती तसेच उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीतून उद्भवणाऱ्या विवादाबद्दल तरतुदी केल्या आहेत. तर या संबंधित कलम आहे कलम 71. पुढचा प्रश्न, उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत खालीलपैकी कोणत्या सदस्यांचा सहभाग असतो? लोकसभेचे निर्वाचित तसेच नामनिर्देशित सदस्य, राज्यसभेचे निर्वाचित तसेच नामनिर्देशित सदस्य, लोकसभा, राज्यसभा तसेच विधानसभेतील फक्त निर्वाचित सदस्य, की फक्त पर्याय 1 व 2 बरोबर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, फक्त पर्याय 1 व 2 बरोबर. उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये विधानसभा सदस्यांचा सहभाग नसतो.
पुढचा प्रश्न, राज्यसभेचे सभापती कोण असतात? तर राज्यसभेचे सभापती असतात उपराष्ट्रपती. पुढचा प्रश्न, राज्यसभेचे उपसभापती कोण असतात? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, राज्यसभा सदस्यांनी निवडून दिलेली व्यक्ती. पुढचा प्रश्न, उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? तर याचं योग्य उत्तर आहे 5 वर्ष. पुढचा प्रश्न, राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? तर राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ असतो 6 वर्षे. पुढचा प्रश्न, उपराष्ट्रपती बनण्यासाठी किमान वयमर्यादा किती आहे? तर उपराष्ट्रपतीसाठी किमान वयमर्यादा आहे 35 वर्षे. पुढचा प्रश्न, राज्यसभा सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी किमान वयोमर्यादा आहे 30 वर्षे. पुढचा प्रश्न, उपराष्ट्रपतींना पद ग्रहण करण्यापूर्वी शपथ कोण देतात? तर उपराष्ट्रपतींना शपथ देतात राष्ट्रपती. पुढचा प्रश्न, भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? तर भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते सर्वपल्ली राधाकृष्णन. पुढचा प्रश्न, सलग 2 वेळा उपराष्ट्रपती म्हणून निवडून आलेले उपराष्ट्रपती कोण आहेत? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, मोहम्मद हामिद अन्सारी, आर वेंकटरमण का पर्याय 1 आणि 2 दोन्ही? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पर्याय 1 आणि 2 दोन्ही. पुढचा प्रश्न, बिनविरोध निवडून आलेले उपराष्ट्रपती खालीलपैकी कोण आहेत? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, मोहम्मद हिदायतुल्ला, डॉक्टर शंकर दयाल शर्मा का वरीलपैकी सर्व? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. पुढचा प्रश्न, उपराष्ट्रपती पदासाठी कमाल वयोमर्यादा किती आहे? इथे विचारलं आहे कमाल वयोमर्यादा. तर यासाठी कोणतीही मर्यादा नाही. पुढचा प्रश्न, राज्यसभा किती वर्षांनी विसर्जित केली जाते? तर योग्य उत्तर आहे याचं कधीच नाही. राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे. तर हे होते आजचे आपल्या या व्हिडिओमधले प्रश्न. जर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.